तर संध्याकाळी आम्ही गेलो होतो भाजी घ्यायला मार्केटमध्ये. फारच ट्रॅफिक आणि फारच गर्दी होती, पण ही गर्दी अतिशय आनंदी वातावरणाची होती, कारण दुसऱ्या दिवशी होती गणेश चतुर्थी. तर लोकांची स्वीट्स घेण्यासाठी वगैरे फारच गर्दी होती. मार्केटमधून मी घेतले होते कारली आणि घरी येऊन मग मी कारली ही बनवली होती. थोडं क्रंची टाईप कारली मला फार आवडतात खायला. आणि त्याचबरोबर त्याच्याबरोबर होतं दाल खिचडी. इथे मी घी आणि 2 डाळी मिक्स करून ही बासमती राईसची मी खिचडी बनवली होती. जेवल्यानंतर आम्ही बाहेर फिरून यायचा निर्णय घेतला, कारण दुसऱ्या दिवशी स्कूल नव्हती, आरामात उठू शकतो म्हणून आम्ही रात्री निघालो फिरायला. आणि फिरायला जाताना साईरा फार खुश होती की मम्मा रात्रीचं आपण फिरतोय, उद्या स्कूल नाही का. मी म्हटलं नाही, आराम आहे. आणि जाताना हे तुम्ही बघू शकता, रोडवरती फारच छान अशी लाईटिंग केली होती. असं वाटत होतं दिवाळी आहे, पण दिवाळी नाही, गणेशोत्सव आहे. आणि हे रात्रीचे 2 वाजले होते, पण ट्रॅफिक आणि लोकांची गर्दी तुम्ही बघू शकता. इथे बाप्पाच्या मूर्ती घेण्यासाठी लोक आले होते लांबून लांबून, पण वाटत होतं की संध्याकाळचे 8 वाजलेत. आणि ह्या अशा छान प्रकारच्या मूर्ती तुम्ही बघू शकता गणपती बाप्पांच्या होत्या. मला बघून फार आनंद वाटला. प्रत्येक लहान मुलगा इथे दुकानाच्या समोर थांबून या मूर्ती बघत होते आणि फारच त्यांच्या दुकानाच्या इथे गर्दी झाली होती, कारण फार छान अट्रॅक्टिव्हरित्या ह्या लोकांनी ह्या मूर्ती बनवल्या होत्या आणि मन खूप प्रसन्न झालं बघून. सो हा होता असा आमचा दिवस.